असं काय खास होतं त्या 30 किलोच्या ताम्रपत्रांमध्ये ज्यांना भारतात परत आणण्यासाठी आपला देश तब्बल 13 वर्ष लढत होता. आणि ते भारतात परत येताच प्रधानमंत्री मोदींनी त्याला प्रत्येक भारतीयासाठी गर्वाचा क्षण का म्हटलं? कारण हे फक्त धातूचे तुकडे नाहीत, तर भारताच्या त्या महान सभ्यतेचे जिवंत पुरावे आहेत, जिला शतकानुशतक लुटलं गेलं आणि नंतर जगभराच्या संग्रहालयांमध्ये बंद करून ठेवलं गेलं. अलीकडे नेदरलँड्सने भारताला सुमारे 1000 वर्ष जुने अनाई मंगलम ताम्रपत्र परत दिले. जगभरात हे लेडन प्लेट्स म्हणून ओळखले जातात. या ताम्रपत्रांमध्ये 21 छोटे मोठे तांब्याचे फलक आहेत, ज्याचं एकूण वजन सुमारे 30 किलो आहे. पण सगळ्यात आश्चर्याची गोष्ट काय माहिती आहे? हे सगळे फलक एका विशाल कास्यरिंगने जोडले आहेत, ज्यावर चोल साम्राज्याची राजमुद्राही स्पष्ट दिसते. पण प्रश्न असा पडतो, हे ताम्रपत्र इतके महत्त्वाचे का आहेत? कारण हे फक्त इतिहास सांगत नाहीत, तर भारताची प्राचीन प्रशासन व्यवस्था, भाषा, संस्कृती आणि जगावर असलेला प्रभाव याचा जिवंत पुरावा आहे. ही ताम्रपत्र तामिळनाडूमधील नागपट्टिनम इथे असलेल्या एका बौद्ध विहाराला पूर्ण गाव दान दिल्याचं अधिकृत नोंद आहे. म्हणजे जरा विचार करा, आजपासून जवळपास 1000 वर्षापूर्वीही भारतामध्ये फक्त भव्य मंदिरच नव्हते, तर जमीन, कायदेशीर नोंद आणि राजकीय आदेश सुद्धा अत्यंत व्यवस्थित पद्धतीने लिहिले जात होते. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय माहिती आहे? या ताम्रपत्रांमध्ये 2 भाषा वापरल्या होत्या, तमिळ आणि संस्कृत. संस्कृत ही फक्त पूजापाठीची भाषा नव्हती, तर संपूर्ण भारताला ज्ञान आणि परंपरेने जोडणारी भाषा होती. तर तमिळ भाषा ही स्थानिक प्रशासनासाठी वापरली जात होती. म्हणजेच चोल साम्राज्य स्थानिक ओळख आणि भारतीय सभ्यता दोन्ही एकत्र घेऊन चालत होतं. पण इथेच एक सगळ्यात कडू सत्य आहे. 18व्या शतकात ही ताम्रपत्र भारतातून बाहेर नेण्यात आली. त्या काळात नागपट्टिनम ही डचांच्या ताब्यात होतं आणि एका मिशनरी सदस्याने ही ताम्रपत्र नेदरलँड्सला घेऊन गेला. म्हणजेच ज्या गोष्टी भारताच्या मातीत असायला हव्या होत्या, त्या युरोपमधल्या संग्रहालयांमध्ये फक्त एक्झॉटिक आर्टिफॅक्ट बनून राहिल्या. भारताने 2022 पासून हे ऐतिहासिक धरोहर परत आणण्यासाठी सतत प्रयत्न सुरू ठेवले आणि आता बऱ्याच वर्षानंतर ही अमूल्य वारसा पुन्हा भारतात परतली आहे. कारण एखाद्या सभ्यतेला संपवायचं असेल तर सर्वात आधी तिचा इतिहास, तिचे पुरावे आणि तिची ओळख हिरावून घेतली जाते. आणि कदाचित म्हणूनच ही ताम्रपत्र फक्त धातू नाही, तर भारताच्या हरवलेल्या इतिहासाचा पुन्हा मिळालेला आवाज आहे. मित्रांनो, आपला धर्म, आपली संस्कृती, आपला इतिहास जाणून घ्यायसाठी या चॅनलला नक्कीच फॉलो करा.